बसला आहात, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर, कॉलेजच्या कट्ट्यावर किंवा चहाच्या टपरीवर, लादीवर, गादीवर, सोफ्यावर, जिथे कुठे असाल, विचार करत असाल जाऊया कुठेतरी फिरायला, तर तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा आमचा व्हिडिओ. चला तर मग पाहूया एक सुंदर, रम्य आणि निसर्गमय ठिकाण जिथे वसलेलं आहे एक पवित्र शिवलिंगाचं स्थान. नालासोपारा परिसरातील वसई विरारमधील निर्मळ गावात असलेलं आद्य शंकराचार्य मंदिर एक अत्यंत शांत व आध्यात्मिक ठिकाण आहे. मंदिरात 2 शिवलिंग आहेत. भक्तांसाठी हे एक पवित्र स्थान बनलं आहे. मंदिराची वास्तुशैली पारंपरिक दक्षिण भारतीय आहे, ज्यामध्ये आकर्षक कोरीव काम, सुंदर कलाकृती आणि विस्तीर्ण परिसर आहे. लहान व सुंदर देवतेच्या मूर्त्या आहेत. इथे भक्तांना श्री गणेश, देवी अन्नपूर्णा, श्री लक्ष्मीनारायण, भगवान शिव आणि देवी दुर्गा यांच्या मूर्तींचं दर्शन मिळतं. मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण प्राचीन, शांत आणि निसर्गमय आहे. मंद वाऱ्याची झुळूक, झाडाची सावली आणि पक्ष्यांचा मंजूळ आवाज इथं आल्यानंतर मन शांत करून जातं. परिसरात उंच पिंपळ, वड आणि आंबा यांची रांग आहे, जी भक्तांना थंडावा आणि निवांतपणा देते. मंदिरासमोर उभी असलेली भव्य दीपमाला परिसरात दिव्यता आणि भक्तिभाव निर्माण करते. मंदिराचा परिसर मोठा असून वरून पाहिल्यावर दिसणारं नितळ गावाचं दृश्य डोळ्यांना आणि मनाला शांत करणारं असतं. येथे बसण्यासाठी पार, पिण्यासाठी शीतल पाण्याचा हापसा आणि विचार करण्यासाठी निवांत जागा देखील आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे रमणीय शिवलिंग भक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देते. इथं श्रद्धा, निसर्ग आणि शांती यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. कसे पोहोचाल? माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिलीच आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. तर आता शिवलिंगाचं दर्शन तर झालंच, तर आता याच थेट वाटेने गेलं की भूमिगत गणपती मंदिर लागतं. त्या मंदिराच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता.